नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्या समोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पहा मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी जी सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी लागते ती म्हणजे पात्रता परीक्षा। राज्याची असणारी पात्रता परीक्षा टीईटी आणि जी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्राकडून घेतली जाणारी सीटीईटी जी पात्रता परीक्षा आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर येते। नक्कीच आपल्या दृष्टीने ती माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथून पुढे जी काही पात्रता धारण करणारे विद्यार्थी आहेत, काही राज्य सरकारची असणारी टीईटी त्याद्वारे पात्रता होतात किंवा जी केंद्राची आहे त्याद्वारे पात्रता होतात। आता ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे विद्यार्थी जे आज नवीन आले आहेत सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण या चॅनलवरती यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी उपलब्ध असतील। त्यानंतर जे महानगरपालिका सरसेवेची तयारी करत असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी आपल्याकडे एक सुंदर अशी बॅच आहे। ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरूपाची 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच 999 रुपये फक्त। यामध्ये आपण इथून पुढच्या ज्या काही एग्जाम होणार आहे सरळ सेवेच्या त्याच्या परिपूर्ण अशा तयारीसाठी टीसीएस आयबीपीएस पॅटर्न वरती आधारित असणारी ही बॅच परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल। वैशिष्ट्ये स्क्रीन वरती आहेत, अगदी त्यालाच अनुसरून आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या दोन गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील तुमच्या शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी। तलाठीची भरती तयारी करत असाल तर तलाठी भरतीची अगदी याच पद्धतीने त्या भरती प्रक्रिया तयारीसाठी आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी संपूर्ण विषय आहे, त्याच्यामध्ये परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल। अगदी माफक दरामध्ये आहे, त्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे। ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅचशी संलग्न व्हायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता। टेस्ट सिरीज सुद्धा अगदी त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊ शकता। पण बातमी बघूयात काय आहे बघा। केंद्रीय जी टीईटी है त्या संदर्भात सीटीईटी में होने जा रही ऐतिहासिक परिवर्तन, अब एक नहीं 4 सीटीईटी परीक्षा हर साल कराएगा, असं सीबीएसई मार्फत मध्ये निर्णय देण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे आपण टीईटी सीटीईटी जसं टीईटी 2 पात्रता परीक्षा असते 2 टप्प्यामध्ये, जी प्राथमिक वर्गासाठी आणि माध्यमिक वर्गासाठी, तसं सीटीईटी सुद्धा 2 टप्प्यामध्ये प्राथमिक वर्गासाठी आणि माध्यमिक वर्गासाठी असे 2 सीटीईटी राहायच्या। परंतु आता त्याचे 4 स्तर करण्यात आलेले आहेत। काय आहे बातमी? नई शिक्षा नीति 2020 के अंतर्गत शिक्षकों की भर्ती प्रणाली में बड़ा और ऐतिहासिक बदलाव होने जा रहा है। एनसीटीई अधिनियम 2025 अंतर्गत या गोष्टी होणार आहेत असं नमूद केलेलं आहे। आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे यामध्ये बातमीपेक्षा, तर अब सीटीईटी 4 स्तरों पर आयोजित होगी, ज्यामध्ये पहिला स्तर असेल प्री प्रायमरी, ज्याला बाल वाटिका असं म्हटलेलं, म्हणजे प्री प्रायमरीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एक वेगळी सीटीईटी त्या स्तरावरती असेल। प्रायमरी म्हणजे प्राथमिक वर्गाला 1 ते 5 इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी वेगळी सीटीईटी असेल, बरोबर, म्हणजे त्याचं आयोजन केलं जाईल। त्यानंतर ज्युनियर कोणते 6वी ते 8वी, ज्याला आपण उच्च माध्यमिकचा जो पहिला 6वी ते 8वीचा वयोगट असेल किंवा इयत्ता असेल यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची सीटीईटी असेल किंवा स्तर असेल, किंवा टीजीटी ज्याला आपण म्हणतो पीजीटी, जो वर्ग आहे 9वी ते 12वी यांच्यासाठी असणारे वेगळा स्तर सीटीईटीचा। साधारणतः अशा 4 स्तरामध्ये सीटीईटीचं आयोजन करण्यासंदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळते, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण विद्यार्थ्यांना आपल्याला आता जे काही विद्यार्थी नुकतेच बीएड धारक असतील डीएड धारक असतील त्यांना शिक्षक अभियोग्यता चाचणी, जी आपली महत्त्वपूर्ण चाचणी शिक्षक होण्यासाठीची, त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची एक्झाम असते पहिली पायरी, आणि तेवढीच महत्त्वपूर्ण अशी म्हणजे ही टीईटी आणि सीटीईटी, कुठली तरी एक एक्झाम अनिवार्य असते पास आउट होण्यासाठी, तरच तो त्या शिक्षक अभियोग्यता चाचणीला पात्र होतो। म्हणजे नक्कीच आपल्यासाठी ही महत्त्वपूर्ण अशी बातमी। यह बदलाव बीएड डिग्री धारकों के लिए एक सुनहरा अवसर लेकर आया है। एनसीटीई अधिनियमन 2025 के लागू होते ही 1 वर्षीय व 2 वर्षीय बीएड पाठ्यक्रम दोनों ही सभी 4 स्तरों पर शिक्षक भर्ती के लिए मान्य होंगे। म्हणजे जे बीएड धारक, आता माहिती आपल्याला पहिल्या वर्षाला आणि 2 वर्षाला दुसऱ्या वर्षाला जे बीएड धारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही पुढे जाऊन तुम्हाला या पद्धतीने सीटीईटी, म्हणजे ज्या इयत्तेला आपण क्वालिफाईड आहोत शिकवण्यासाठीची त्या स्तरावरची तुम्हाला सीटीईटी पास होणं अपेक्षित असतं। म्हणजे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून
पुढे होऊ घातलेली जी सीटीटी येईल अधिसूचना ज्यावेळेस प्रत्यक्षात आपल्याला येईल त्या टायमाला संपूर्ण गोष्टी त्यामध्ये निष्पन्न झालेल्या असतील, त्याचा पाठ्यक्रम असेल, त्याची तयारीच्या संदर्भामधील असेल, त्याची सूचना असतील आणि कुठला विद्यार्थी याच्यासाठी जी अर्हता लागते, काय असणं अपेक्षित आहे, या संपूर्ण गोष्टी पुढे ज्यावेळेस प्रत्यक्षात अधिसूचना येतील त्यावेळेस संपूर्ण गोष्टी आपल्याला त्याच्यातून निष्पन्न होतील. विद्यार्थी दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण माहिती असेल, कारण ज्यांचं स्वप्न आहे शासकीय सेवेमधला जे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक होण्याचं, मग ते जिल्हा परिषदच्या शाळेत असू द्या, संस्थांवरती असू द्यात किंवा इतर महानगरपालिका नगरपालिका कटक असतील या स्तरावरती, किंवा ज्या काही नवोदय विद्यालय केंद्रीय स्तरावरती ज्या असणाऱ्या ज्या विद्यालयाचे सीबीएसई पॅटर्न अंतर्गत असणाऱ्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्याच्यावरती अध्यापन करायला जायचं असेल तर नक्कीच या 4 स्तरीय ज्याच्यामध्ये ते पात्र असतील त्याची तयारी करायची आणि ती पात्रता धारण करायची. म्हणजे आता ही प्रत्यक्षात आपल्याला फक्त एक बातमी आलेली आहे, पुढे आपल्याला याच्या संदर्भात डिटेल संपूर्ण इन्फॉर्मेशन येतील, कारण आपल्याला पुढे जाऊन ती सीटीटी एक्झाम द्यायची आहे. बरोबर, नक्कीच विद्यार्थ्यांना या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतील माहिती. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरेल. त्यामुळे चॅनल आज जर पहिल्यांदाच अवेलेबल झाला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या चॅनलवरती तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि जी काही महत्त्वपूर्ण कंटेंट असेल, घटकांविषयी ज्ञान असेल, त्याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. पुढे जाऊन त्याचा उपयोग तुम्हाला खूप होईल. दुसरी गोष्ट, व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल खूप खूप आभार. माहिती जर आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चला मित्रांनो, पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. मी सागर जगताप सर तुमची तुर्तास रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.